नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। सकाळी आपण बातमी ऐकली, त्यामध्ये केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांनी प्रधान यांना, जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं, चर्चेसाठी बोलवलं होतं। एकूण दिल्लीमध्ये आता आंदोलकांनी कशा प्रकारे हे आंदोलन नेलेलं आहे, कुठल्या लेवलवर नेलेलं आहे आणि त्यानंतर ते कसं चिघळलेलं आहे हे आपण सकाळपासून पाहतोय। यामध्ये महत्त्वाच्या मागण्या ज्या होत्या कॉक्रोच जनता पार्टीच्या, त्या म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांना हवाय। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अजून काही वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत, त्यामध्ये ॲटलिस्ट केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणावरती चर्चेसाठी आम्हाला बोलवावं अशी देखील त्यांची महत्त्वाची मागणी होती। म्हणजे यामध्ये केंद्र सरकार कुठे चर्चेसाठी समोर येत नाहीये हा मुद्दा आतापर्यंत आपल्याला दिसत होता। मात्र आता महत्त्वाची माहिती म्हणजे या सगळ्यामध्ये केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी एक पहल केलेली आहे आणि त्यांनी आजच प्रवक्ते आहेत सौरव दास म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचे, त्यांच्याबरोबर या संपूर्ण प्रकरणावरती चर्चा केलेली आहे। या चर्चेमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे, काय काय मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत, जे.पी. नड्डा यांच्याकडे काय मागण्यात आले आहेत, यावरती जे.पी. नड्डा यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। एकूण आता कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे संसदेपर्यंत मार्च करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं आजच्या दिवसाला। आज 20 जुलै म्हटलं जाते, जवळपास 70,000हून अधिक विद्यार्थी जे आहेत ते आंदोलनाला उपस्थित होते। आता आंदोलनाची एवढी जमवाजमव झालेली असल्या कारणाने पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात फौजपाटा हा दिल्लीमध्ये संसद परिसरामध्ये तैनात करून ठेवला होता आणि आता ते आंदोलनाचं काय काय झालेलं आहे हा आपण पाहतोच आहे। मात्र सरकारने या आंदोलनादरम्यानच आज महत्त्वाचं पाऊल जे आहे ते जे.पी. नड्डा यांच्याकडून उचलण्यात आलं। स्वतः सौरव दास जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, ते आशुतोष रनका यांच्याबरोबर जे.पी. नड्डा यांच्या भेटीला गेले। त्यांनी एक ट्विटमध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी काय माहिती दिलेली आहे स्वतः सौरव दास, कारण की ते भेटायला गेले होते, त्यांनी काय माहिती दिली आहे ती मी तुम्हाला अगोदर सांगतो। त्यांनी अगोदर 2 तासापूर्वी एक ट्विट लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आम्ही जे.पी. नड्डा यांच्या घराबाहेर 2 तास उभे होतो, त्यानंतर 10 मिनिटाची त्यांच्या घरी, जे.पी. नड्डा यांच्या घरी ही चर्चा झालेली आहे आणि आम्ही त्यांना एक लेटर जे आहे रिटर्न ते सबमिट केलेलं आहे, आमच्या काय मागण्या आहेत ते देखील त्यांना सांगितलेले आहे आणि या सगळ्यावरती आता त्यांनी नेमकं काय निर्णय घ्यायचा आहे ते तरी अजून आम्हाला समजलेलं नसल्याचं, म्हणजे सरकारकडून यावरती काय निर्णय घेतला जाईल हे तरी अजून CJPला किंवा त्यांच्या आंदोलकांना माहीत नाही आहे। पुढची काय पाऊल सरकार घेईल हे अजून तरी माहीत नाही, आत्ता फक्त मागणी केलेली आहे। एकूण या सगळ्या दरम्यान काही महत्त्वाचे आरोप जे आहेत ते देखील सौरव दास यांनी केले। त्यांनी म्हटलं की दिपके यांना अगोदर अरेस्ट करण्यात आलेलं आहे, त्यामुळे सगळ्या खासदारांनी रस्त्यावरती या आंदोलनाला पाठिंबा द्या अशा प्रकारची मागणी जी आहे ती अगोदर सौरव दास यांनी केलेली, पण नंतर त्यांना माहीत पडलं की असं काही अरेस्ट वगैरे झालेलं नाही आहे, तर ती माहिती त्यांनी सुधारली। त्यांनी लगेच लिहिलं की दिपके यांना अरेस्ट किंवा डिटेन जे आहे ते करण्यात आलेलं नाही आहे, मात्र ते ज्या गाडीत आहेत त्या गाडीच्या भोवती लाठीचार्ज वगैरे सुरू आहेत, विद्यार्थ्यांना मारलं जात आहे आणि यामध्ये अभिजित दिपके यांनी महत्त्वाचा आरोप केला की जे गीतांजली आहेत, वांगचुक यांच्या पत्नी आहेत, त्यांना त्यांचे केस ओढले गेले आणि त्यांना असॉल्ट करण्यात आलं, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो दिपके यांनी केलेला आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता, तो व्हिडिओ आता आपण लावूया। सोनम सर की वाइफ के बाल खींचकर घसीट कर लेकर जा रही है पुलिस उन्हें, देखिए देखिए अभी भी पुलिस। तर अशा प्रकारे सध्या आंदोलनाची परिस्थिती ही दिल्लीमध्ये पाहायला मिळते। यानंतर जी पहल आता केंद्र सरकारने चर्चेच्या माध्यमातून प्रवक्त्यांबरोबर, कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांबरोबर केलेली आहे, त्यामध्ये काय नेमकं झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो। स्वतः सौरव दास यांनी हा फोटो जो आहे तो टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये ते केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्र देताना दिसतात। आता या पत्रामध्ये नेमक्या महत्त्वाच्या मागण्या काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो। पहिलं तर सोनम वांगचुक यांना लवकरात लवकर रिलीज करा अशा प्रकारची मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे। त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे ही दुसरी त्यांनी मागणी केलेली आहे। शिवाय 1 करोड हे कंपेन्सेशन नीटमधील जे कोणते
ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना 1 करोड इतकी कंपन्सेशन दिली गेली पाहिजे. ही महत्त्वाच्या 3 मागण्या ज्या आहेत ते सौरव दास यांनी या संपूर्ण आंदोलनाला घेऊन JP नड्डा यांच्याकडे केलेली आहे. आता यामध्ये त्यांनी असं देखील म्हणालेले आहेत की या संपूर्ण प्रकरणाला घेऊन JP नड्डा यांनी तरी काही आश्वासन आम्हाला दिलेलं नाही आहे, मात्र या सगळ्यावरती ते पुढे चर्चा करणार आहेत, पुढच्या लेवलला जाऊन चर्चा करण्यात येणार आहे त्यांच्याकडून, अशा प्रकारची त्यांनी माहिती एकूण दिलेली आहे. आता पाहण्यासारखं असेल एकूण जे म्हटलं जात होतं की केंद्र सरकारने आमच्याबरोबर चर्चा केली पाहिजे, ती चर्चा करण्यासाठी आज काय काय करावं लागलं कॉकरोच जनता पार्टीला हे आपण पाहिलेलं आहे. आता याची पुढची पाऊल काय असतील, केंद्र सरकार हे काय करणार आहेत, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार आहेत का, हे सगळं पाहण्यासारखं असेल. एकूण आता स्वतः अमित शहा यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावरती त्यांची भेट घेतलेली आहे प्रधान यांची, आणि JP नड्डा यांनी देखील आता कॉकरोच जनता पार्टीचं नेमकं म्हणणं काय आहे ते ऐकलेलं आहे. त्यामुळे आंदोलन आज संसदेजवळ जवळपास पोचलेलं होतं. कशा प्रकारचा तिथे हल्ला झालेला आहे, एकूण पोलिसांनी ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांवरती हल्ला केलेला आहे तो देखील आपण पाहिलेला आहे. या सगळ्यावरती आता तुम्हाला काय वाटतं, केंद्र सरकार ही खरंच पुढे नेईल का या संपूर्ण चर्चेला घेऊन, की यासाठी अजून 2-3 दिवस हे आंदोलन उभारलं राहू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.